नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी के रोहमारे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अंतर्गत या ई वर्गामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। इयत्ता 11वी मराठी विषय आपण घटक भाग क्रमांक 1 मधील शेवटची म्हणजे 6वी कविता आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली। कवितेचे कवी बासी मर्ढेकर यांचा आपण परिचय करून घेतला। त्याचबरोबर या कवितेमध्ये म्हणजे 6वी कविता दवात आलीस भल्या पहाटी या कवितेत कवी मनाचे भाव या ठिकाणी कशा प्रकारे उमटलेले आहे हे आपण थोडक्यात कवितेचा आशय बघितला। पुन्हा एकदा कवितेची थोडक्यात मध्यवर्ती कल्पना बघा। प्रियसीच्या प्रत्यक्ष किंवा स्वप्नातील आगमनाच्या आठवणींचे भावरम्य वर्णन, प्रियसीच्या विभ्रमांचे म्हणजे अनेक पैलू भावोत्कट वर्णन केले आहे। प्रियसीच्या भेटीची आतुरता, उल्हास व व्याकुळता या प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे उत्कट रेखाटन प्रस्तुत कवितेत सौंदर्यपूर्ण शब्दशैलीत केले आहे। यातून कवी मनाची तरल व हळवी भावावस्था प्रकट झालेली आपणाला या कवितेमधून दिसून येते। तर आता आपण प्रत्येक कडवं या ठिकाणी आपण अभ्यासू, त्याचं स्पष्टीकरण आपण आता बघू। तर बघा, पान नंबर विद्यार्थी मित्रांनो 25 कविता आहे 6वी दवात आलीस भल्या पहाटे। कवी आहेत बासी मर्ढेकर अर्थात बाळ सीताराम मर्ढेकर। दवात आलीस भल्या पहाटे, शुक्रांच्या तोऱ्यात एकदा जवळून गेलीस पेरीत आपल्या तरल पावलांमधली शोभा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कवी या कडव्यातून काय सांगतात। दवात आलीस भल्या पहाटे म्हणजे काय? शुक्र ताऱ्याच्या तेजस्वी प्रकाश, शुक्राच्या ऐटीत एकदा तू दवबिंदू पडण्याच्या भल्या पहाटेच्या प्रहरी आलीस। बघा, कवी आपल्या प्रेयसीचं वर्णन कसं करतायत की म्हणतात की भल्या पहाटे जो शुक्राचा तेजस्वी प्रकाश किंवा शुक्राचा जो काही तेजस्वी तारा आहे त्याच्या प्रकाशात भल्या पहाटी कवीची प्रेयसी त्या शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे ऐटीत एकदा तू म्हणजे ती की दवबिंदू पकडण्याच्या भल्या पहाटे किंवा पडण्याच्या भल्या पहाटेच्या प्रहरी ती कवीला दिसली, म्हणजे कवी समोर आली किंवा कवीला तसा स्वप्न पडलं। आणि बघा, आणि आपल्या तरल पावलांच्या कोमल शोभेने पखरण करत माझ्या जवळून दूर निघून गेलीस। बघा, कवी वर्णन करतोय आपल्या प्रेयसीचं दवबिंदू पडण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजे भल्या पहाटे कवीची प्रेयसी एखाद्या शुक्र ताऱ्यास तेजस्वीपणासारखी त्या ठिकाणी येते त्याच्या जवळ, आणि आल्यानंतर ती आपल्या तरल पावलांच्या कोमल शोभेची पखरण ती करत कवीजवळून दूर ती गेलेली आहे। म्हणजे कवी म्हणतो बघा, शुक्राच्या तोऱ्यात एकदा जवळून गेलीस पेरीत आपल्या तरल पावलांमधली शोभा। बघा, तोऱ्यात म्हणजे ऐटीत, रुबाबात, आणि जवळून गेलीस पेरीत म्हणजे पखरण करत, तरल म्हणजे उत्कट। अशा प्रकारे कवीचं मन त्याच्या प्रेयसीकडे या ठिकाणी कसं गुंतलेलं आहे हे कवी यातून आपणाला सांगतो आहे। पण प्रेयसीचे भाव अजूनही तिचे व्यक्त झालेले दिसत नाहीये, फक्त कवी आपलेच भाव या ठिकाणी व्यक्त करत आहे। आणि बघा पुढे काय म्हणतोय कवी, अडलीस आणिक पुढे जरासी हसलीस, मागे वळूनी पाहणे विसरलीस का हिरवे धागे। बघा पुढे कवी काय म्हणतायत,
पुढे जाऊन थोडीशी कवीची प्रियसी म्हणजे आडलीस आणि पुढे जरासी हसलीस. बघा पुढे गेल्यानंतर कवी जवळून ती गेल्यानंतर पुढे जाऊन ती थोडीशी काय केली, ती कवीची प्रियसी थबकली. जरासे स्मित तुझ्या ओठांवर उमटले. कवीच्या प्रेयसीच्या ओठांवरती स्मित म्हणजे थोडं हास्य या ठिकाणी कवीच्या निदर्शनास आलं. आणि कवी पुढे म्हणतो की काय, की पण तू मागे ओढून मला पाहिले नाहीस. बघा पण कवीच्या प्रियसीने कवी मागे वळून पाहणे विसरलीस का. तू पाठीमाग मला वळून बघण्यास का विसरलीस, असा कवीने मनाला प्रश्न विचारलेला आहे आणि कवीलाही प्रश्न तो पडलेला आहे. आणि बघा पुढे वळून पाहिलं का नाही याची कवीला खंत वाटत आहे. आणि कवी पुढे म्हणतो, विसरलीस का हिरवे धागे. बघा कवी म्हणतो की आपल्या मधील प्रेयसीला उद्देशून म्हणतो की आपल्या मधील जे प्रेमभाव आहे, प्रेमाचे जे पाश आहे, तू विसरलीस का. त्याला हिरवे धागे असे कवीने म्हटलेले आहे. आणि बघा पुढे आपल्यांमधील म्हणजे कवी आणि प्रेयसीमधील जे काही प्रेमसंबंध आहे, तू ते का विसरलीस, असा उपरोधात्मक प्रश्न कवी प्रेयसीला या माध्यमातून विचारताना आपल्याला दिसतो. तर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं कडवं, लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. बघा कवी म्हणतो लक्ष, ध्येय, वेध, कुठे अन कुठे पिपासा. तर बघा पिपासा म्हणजे उत्कट तहान, एक प्रकारची तहान. लक्ष कुठे, आणि कवी काय म्हणतोय की तुझे डोळे कशाचा वेध घेत होते, प्रेमाचे अखंड तहान तुला होती का, असा कवी प्रश्नही विचारतो आहे तिला. तुझ्या सौंदर्याची कोणती नेमकी खूण आहे, तुझ्या डोळ्यात उमललेल्या चंचल चमकेमधला, म्हणजे बघा डोळ्यांमधल्या डाळिंबाचा, म्हणजे कवी म्हणतोय की डोळ्यांमध्ये कवीला त्याच्या प्रेयसीच्या एक चंचल चमक दिसते आहे. चंचल चमकेचे भाव त्याला पाऱ्यासारखा उमटून निष्ठून गेलेला कवीने पाहिला आहे. कवी म्हणतो की सांग धरावा कैसा पारा. पारा एक धातू आहे. आणि कवी म्हणतो की काय, की तुझं जो काही चंचल चमक तुझ्या डोळ्यांतील जे काही भाव दिसलेले आहे ते एखाद्या पाऱ्यासारखे आहे. ते उमटून निष्ठून गेलेला तो कवी म्हणतो की मी पाहिला आहे. बघा पुढचं कडवं, प्रेयसीचं वर्णन करत असताना कवी किती भावोत्कट तरल या ठिकाणी वर्णन करताना आपल्याला दिसतो आहे. आणि पुढे काय म्हणतोय कवी, अनोळख्याने ओळख कैसी, गत जन्माची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर बुजली रांग. बघा कवी काय म्हणतोय, अनोळख्याने ओळख कैसी म्हणजे काय, की वर्तमानातील ताज्या कोमल ओल्या आठवणीच जर विसरून गेल्या असतील. कवी प्रेयसीला उद्देशून म्हणतो आहे की अनोळख्याने ओळख कैसी, तू जर वर्तमानातील ताज्या कोमल ओल्या आठवणीच जर विसरून गेल्या असतील, तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची ओळख गतजन्मीची द्यावी सांग. म्हणजे अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची ओळख मी तुला कशी द्यावी, असं कवी म्हणतो आहे. आणि बघा कोमल ओल्या आठवणींची इथल्याच जर बुजली रांग. कोमल ओल्या ज्या आठवणी आहेत, कोमल म्हणजे ताज्या कोमल ओल्या ज्या काही आठवणी आहेत त्याच तू कशी विसरली आहेस. आणि गतकाळातील प्रेमाची ओळख मी तुला कशी द्यावी ते तुम्हाला सांग, असं कवी
व्याकुळ होऊन आपल्या प्रेयसीला म्हणतो आहे. आणि बघा पुढे, तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, तांबूस निर्मळ नखांवरी अन शुभ्र चांदण्या कोणी गोंदाव्या. बघा कवी असंच वर्णन पुढेही करतो आहे. तळहात, बघा तळहातावरच्या कवी म्हणतो नाजूक रेषा वाचून प्रेमाच्या भविष्याचे भाकीत कसे करावे. बघा तळहातावरच्या ज्या रेषा आहे त्याचं वाचन करून भविष्यातल्या किंवा प्रेमाच्या भविष्याचे भाकीत कसे करता येईल कवी म्हणतोय. आणि तांबूस निर्मळ नखांवरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. कवी म्हणतोय की काय, की तुझ्या लालसर निर्मळ नखांवर शुभ्र चांदण्यांसारखे शुभशकुन कोणी गोंदावे. असं कवी या ठिकाणी म्हणतोय की काय, तुझ्या शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या, तांबूस निर्मळ नखांवरी अन तुझे तांबूस निर्मळ जे नख आहे त्याच्यावरती कवी म्हणतो की शुभ्र चांदण्यांचे शुभशकुन कुणी गोंदावे. आणि शेवटी कवी म्हणतोय, दवात आलीस भल्या पहाटी शुभ्रांच्या शोभेत एकदा, जवळून गेलीस पेरीत आपुल्या मंद पावलांमधल्या गंधा. बघा पुन्हा कवी शेवटी म्हणतोय, भल्या पहाट्याच्या वेळी विरल सुंदर ढग अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना तू म्हणजे प्रियसी एकदा आलीस आणि जवळून जाताना आपल्या प्रेमाच्या आठवणींचा मंद ओलसर सुवास, म्हणजे जवळून गेलीस पेरिता पुल्या मंद पावलांमधल्या गंधा. आणि कवी हेच म्हणतोय की काय, आठवणींचा सुंदर ओलसर सुवास मनात तू पेरीत निघून गेलीस. पण कवीची प्रेयसी कवीबरोबर या ठिकाणी बोलली नाही. याचं कवीला या ठिकाणी खूप दुःख या ठिकाणी वाटतं आहे, खंत त्याला वाटते आहे. तरी तो या ठिकाणी प्रेमाची अपेक्षा आपल्या प्रेयसीकडनं करताना तो दिसतो आहे. तर प्रस्तुत जी काही कविता आहे बासी मर्ढेकरांची कविता या कविता संग्रहातून आपल्याला अभ्यासासाठी घेण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण थांबू. पुढचा घटक आपण पुढच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये अभ्यासू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.